आज सर या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मनोजदादा जरांगे पाटील यांच्या संदर्भात काय बोलणार? आज पंढरपूर तालुक्यात दादांचं आगमन होत आहे. अगदी उत्साहात आगमन होतंय. तरी आम्ही म्हणजे इथं धनगर बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत, मराठा बांधवी आहेत. आमच्या गावाला म्हणजे कोणाचा विरोध कधीही नाही आणि कोणत्याही गोष्टीत विरोध नाही. आम्हाला सगळे सपोर्ट करतात, साथ देतात आणि दादांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आज मनोजदादा जरांगे पाटील यांचं सरकोली पाऊनगरी सहर्ष स्वागत होत आहे. त्यासाठी आम्ही आंबे गावातील सर्व मुस्लिम बांधवांचा मनोजदादा जरांगे पाटील यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्याबद्दल मी त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवत आहे. आज सरकोली गावात मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन होणार आहे. तरी मुस्लिम बांधव उपस्थित आहे, त्यांच्या पाठीमागे आहे. जो पण दादा लढतील तोपर्यंत मुस्लिम बांधव त्यांच्या पाठीमागे आहे. तरी दादा जो पण लढतील तोपर्यंत आम्ही दादा या पाठीमागे मुस्लिम बांधव उभा आहे. त्याच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. आज सरकोली येथे आगमन होणार मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आगमनासाठी आम्ही आज राजनी सरकोली येथे स्वागत करण्यासाठी. तरी भैरवनाथ पावननगरीत त्यांचं स्वागत आहे. मुस्लिम बांधव त्यांच्या पाठीमागे आहे. जोपर्यंत दादा लढतील तोपर्यंत मुस्लिम बांधवांना मराठी जरांगे पाटलाला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचं पूर्ण ऋणी आहे. कारण का मुस्लिम बांधव आमच्या पाठीमागे आहेत आणि आमच्या स्वागतासाठी जरांगे पाटलासाठी स्वागतासाठी मुस्लिम बांधव आले त्यांचं आम्ही सरसे स्वागत करतोय. समजा मुस्लिम समाज आमच्या पाठीमागे आहे आणि त्यांचं आम्ही सरसे स्वागत करतोय. कारण तालुक्यातनं मुस्लिम बांधव पूर्ण आमच्या पाठीमागे राहिला त्याच्याबद्दल मी आज मनोज जरांगे दादा पाटील आमच्या तालुक्याला भेट देणार आहेत. त्यात सरकोली गावाला त्यांची सभा आहे. आम्ही रांजणकर, सरकोलीकर, आंबकर, वजवाडीकर सर्व मिळून इथं स्वागतासाठी थांबलेलो आहे. आम्हाला सर्व समाजाचा पाठिंबा, मुस्लिम बांधव आहेत, त्यात धनगर बांधव आहेत, सगळे बांधव आहेत आमच्यापाशी. इथं स्वागतासाठी थांबलोय. आणि जी आता इथं बाहेरगावची बी आलेली आहे ती त्यांचं